नमस्कार मित्रांनो, मी अथर्व आणि आज आपण पाहणार आहोत पुण्यामधला एक मोठासा मॉल, फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियर. आणि अजून एक पुण्यामधलं फेमस असं भरपूर जणांनी आधी व्हिडिओ पण बघितले, तुम्ही पण पाहिला असेल, तो म्हणजे आहे आपला स्ट्रीट ऑफ युरोप. ते पण पाहणार आहोत. तर मॉलमध्ये पहिल्यांदा गेलो होतो. मॉलमध्ये घेण्यासारखं तर खूप काही होतं, पण प्राईस बघितल्या तर ते बघूसुद्धा वाटत नव्हतं. आम्ही गेलो, बघितलं. iPhone 17 पण पाहिला. iPhone 17मध्ये फोटो पण काढले, पण घेऊ तर शकत नाही. सो ते पाहिलं. अजून ड्रेसेस वगैरे खूप पाहिले. तिथून डायरेक्ट गेलो स्ट्रीट ऑफ युरोपला. तर हे पुण्यामधलं एक फेमस असं फोटोशूटसाठीच म्हटलं गेलं तर काही हरकत नाही. तर फोटोशूटसाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे. अजून पाहायला गेलं तर दुकानं वगैरे आहेत. अजून दुकानं पूर्ण फुल झालेली नाही आहेत, पण फोटोशूटसाठी एकदम परफेक्ट प्लेस आहे. ट्रान्सपरंट लिफ्ट आहे, सीड्या पण आहेत, पण फर्स्ट फ्लोअरपर्यंतच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढं पण खूप काही ब्रिज वगैरे आहेत, ते पण दाखवलेले आहेत. तर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खूप सारे फोटो काढले आम्ही. पूर्ण युरोपचा सेट लावल्याने आहे. संध्याकाळी भारी दिसेल. लिफ्ट ट्रान्सपरंट होती. खाली गेले की वरती यायची, वरती गेले की खाली, कारण सगळ्या फ्लोअरला माणसंच होती आणि ते बटन दाबत होते. 5 फ्लोअरचा हा स्ट्रीट ऑफ युरोप आहे. जास्त खूप मोठा नाही आहे, म्हणजे असं लांबीला फ्लोअर्स जास्त आहेत, पण लांबीला नाही आहे. वरच्या फ्लोअरला एकदम असं कॅफे टाईप आहे. फोटोशूटसाठी परफेक्ट ठिकाण आहे हे. ब्रिजेस वगैरे मस्त आहेत, डेकोरेटिव्ह केलेलं आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. बाय बाय.